एक मिनिट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा गजापूर येथे हल्ला करणाऱ्या गजापूर येथे महिलांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई, गजापूर येथे महिलांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई, गजापूर येथे भारतीय संविधानाचा जो टकराएगा रेडी रोल। 14 जुलै 2024 रोजी विशाळगड आणि गजापूर येथे ज्या पद्धतीनं हिंसाचार करण्यात आला, तिथल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या महिलांना मारहाण करण्यात आली, मुलांना मारहाण करण्यात आली, तसेच तिथल्या मशिदीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली। या घटनेचा आम्ही MIM पक्षाच्या वतीनं तसेच तमाम मलिक रेहान बाबा विशाळगड भक्तांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो। आणि महत्त्वाचं असं की MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 19 जुलै रोजी प्रोटेस्ट करा, आंदोलन करा, निदर्शन करा असे आव्हान दिले होते। कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यावर जे हल्ले, जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळं जे काही गजापूरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मॉब लिंचिंगच्या कलमाखाली आरोपी करता येतं का, ह्याचीसुद्धा पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत। तसेच या विशाळगडच्या प्रकरणामध्ये राजकीय गंध येऊ लागलेला आहे, गजापूरच्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकारण शिजते असं कळू लागलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाची CID चौकशी होणं गरजेचं आहे। तसेच आम्ही आज अनेक गोष्टीचा निषेध करतो। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 25,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली। आज 2.5 ते 3 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं असताना 25,000ची नुकसान भरपाई देणं म्हणजे मुस्लिम समाजातल्या त्या कुटुंबांची चेष्टा केल्यासारखा प्रकार आहे। आज काय केलं? आज आम्ही MIM पक्षाच्या वतीनं व विशाळगड भक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आम्ही आज तीव्र निदर्शनं केलेले आहेत। त्या निदर्शनाला आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। आमचं आंदोलन संविधानिक मार्गाने शांततेत सुरू आहे। आता आम्ही बाहेर गेल्यानंतर आमचं आंदोलन स्थगित झालं अशा पद्धतीची घोषणा करून आम्ही आमच्या पुढच्या मार्गाने शांततेनं जाणार आहोत। तसेच येणाऱ्या 23 तारखेला विशाळगड आणि गजापूर येथे आमच्या MIM पक्षाच्या वतीनं सर्व विशाळगड भक्तांच्या वतीनं आम्ही गजापूर आणि विशाळगड येथे भेट देणार आहोत, मदत त्यांना घेऊन जाणार आहोत। अशा पद्धतीचं मी जाहीर आज आवाहन करतो।